तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. गोव्याचा डे 3 आहे आमचा. आज लास्ट दिवस, उद्या आम्हाला निघायचं आहे. ठीक आहे, 2-4 जागा एक्सप्लोअर करायच्या राहिल्यात, ते जाणार आहेत आता. ठीक आहे, आम्ही सगळे गाडी काढतोय बघा, आम्ही सगळे तयार आहे. स्वप्नालीचा अजून एक नवीन ड्रेस बघा, ऑलमोस्ट तिची तर इकडे आल्याच्या नंतर पुन्हा शॉपिंगची जी हे होती. किती ड्रेस घेतले सांगशील? 5 का 6? 5 ड्रेस घेतलेत. एक बाबांनी पण घेऊन दिला आहे आज. हे बघा, हे मी घेतलंय, तन्वीला बाबाने आज घेऊन दिलाय, मंगेशने पण काल घेऊन दिला होता. आणि आम्ही बघा कसे कपडे घालतोय बघतो, म्हणजे हे बघा, आम्हाला समजतच नाही घ्यायचं काय आमच्यासाठी. पण ठीक आहे, तर मंगेशने पण माझ्यासारखाच ड्रेस घातलाय. ठीक आहे, तेच ड्रेस काय ते हा फुल. ठीक आहे, चला आता जातोय आम्ही. यांनी जीन्स पण भरपूर दिवसांनी घातली, पण हे लोक असे एकदम सजून धजून निघालेत. ठीक आहे, चला जिथे पण जाऊ ते दाखवू. पॅरा रोड करून एक आहे, तिथे पण जाणार आहे. चला, मित्रांनो आम्ही आलेलो आहे प्यारा रोड जो आहे, प्यारा रोड जो फोटोग्राफी पॉइंट आहे. पण इकडे ना गर्दी खूप जास्तच आहे. आता मी जाताना दाखवतो बघा, इथे कपल लोक लाईन लावून एकदम असे थांबलेत साईडला. ठीक आहे, मग गाडी पुढे घे ना. रियालिटी ऑफ गोवा बघा, प्यारा रोडची हालत बघा. प्यारा तर अजिबात नाही. प्यारा म्हणजे आहे तो प्यारा रोड तर आहे, पण तिकडे म्हणजे प्यारा सारखं काय असं राहिलेलं नाहीये. कारण भाई इकडे गर्दी आहे, भाई ट्रॅफिक आहे. तर मित्रांनो इकडे ना सगळं ते हे चालू आहे, फोटोशूट वगैरे, ते सायकल वगैरे घेऊन नाही का असतात, तर सगळं चालू आहे. ठीक आहे, हाच रोड आहे तो. लवकरच जाणार आहे. नको असं नको. काय असं नका बोलू, त्याची हरकत तशीच. तर बघा हा रस्ता कोकोनट ट्रीनी भरलेला. ठीक आहे, भरपूर सगळे लोक इथे रील शूट करण्यासाठी तयार आहेत एकदम. ठीक आहे, प्रत्येकाचा आपापला चान्स येणार तेव्हा ते लोक म्हणजे रेडी आहेत प्रत्येक जण. आणि इथे हे जे लाल कपड्यावाले आहेत ना, गाडी थांबू देत नाही. हे बघा, हे सुद्धा रील रेकॉर्ड करतोय. ठीक आहे, हे बघा. तर मित्रांनो आम्ही तो जो पारा रोड आहे, पारा रोड तिकडे आम्ही पोहोचलेले आहेत. सो आम्ही रेकॉर्ड करणार आहे कोकोनट ट्री. आता आम्ही चालत आहेत. ठीक आहे, पार्किंगचे इथे 100 रुपये आहेत. आणि जर तुम्हाला ती सायकल घेऊन जर जे चालायचे तर त्याचे 200 रुपये अर्ध्या तासाचं रेंट होतं. ठीक आहे, सो चालू होईल बघा, आता इथून चालू होईल तो पारा रोड काय तो. ठीक आहे, सो आम्ही त्या पॉईंटला आलेले आहेत, बघू शकता. एकदम मधून चाललो आहे आपण. पुढे जाऊया थोडंसं अजून. सगळ्या लोकांची गर्दी आहे एकदम. तर मित्रांनो आम्ही दोघं तर ह्या जो पारा रोड आहे तिथे आम्ही थांबलेले, आणि थोडा वेळ आम्ही जरा स्वतःच्या रील वगैरे पण इथे काढल्या. पण ना खरं सांगू ना, ओव्हर हाईप आहे, खूप गर्दी पण आहे इथे. आणि असं नाही की म्हणजे खूप एकदम अतिरिक्त वेगळे शॉट येत आहेत, नॉर्मलच शॉट आहेत सगळे. बट ठीक आहे, इथून पुढे जायची वेळ आली आता. बट मला काही खास एवढं तर वाटलं नाही. तुम्ही बघू शकता प्रत्येक जागेवरती ना फोटोग्राफी चालू आहे बघा. हे लोक पण इथे असे रोडच्या मध्ये गाडी जाते आता, आणि सारखं उठायला लागते. तर म्हणजे खूप डिफिकल्ट आहे, असं नाही की एकदम इझी आहे. समोरून गाड्या कंटिन्युअसली येतात, आणि इथे ना एवढी भीड लागली आहे ना लोकांची, तो इझी नाही आहे. कारण इकडून गाड्या, हा नॉर्मल रस्ता आहे, रहदारीचा रस्ता आहे. लोक म्हणजे आता हे फुलाची सायकल वगैरे मी बघतोय ना, कंटिन्यू बघतोय की कपल एकदम रोडच्या मध्ये बसलेत, आणि गाड्या येत आहेत, गाड्याला थांबायला लागतंय. मग त्यानंतर हे लोक उठतात आणि त्याच्यानंतर ते पास होत आहेत. सो थोडं डिफिकल्ट आहे. ठीक आहे, चला आता इथून पुढे जाऊया आता. ठीक आहे, चला हा आता स्क्रीनशॉट घेतो मी एक. ठीक आहे, मित्रांनो आम्ही गाडी पार्किंग केली आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, इकडे पार्किंगचा एवढा इश्यू आहे ना. आता जस्ट आम्ही तिकडे पार्किंग केली आहे गाडी, पण जेव्हा पार्किंग करतो ना, इथे ना भीतीच वाटते. कुठे पण पार्किंग करा, पार्किंगचे 1 तासाचे 2 तासाचे 200 रुपये 300 रुपये लोकांना लुटायला बसलेले आहेत फक्त. म्हणजे पण ठीक आहे, आता जस्ट आम्ही लावलेली आहे. आता जेवायला चाललो आहे आम्ही. ठीक आहे, उडुपी एक व्हेज हॉटेल आहे, सो आम्ही तिकडे इथे जेवायला चाललेलो आहे. आणि मित्रांनो खरंच म्हणजे एक ह्या गोष्टीचं हे वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये असं नाही आहे, ते बरं आहे. बट ठीक आहे, चला जे पण आहे ते आहे. नेक्स्ट टाईम विचार करेन गोव्याला येताना. चला चाललो आता हॉटेलमध्ये. तर आम्ही उडुपी हॉटेलमध्ये आलेलो आहे, आणि आम्ही ऑर्डर केलेले आहे ते मंचुरियन केलेले, व्हेज मंचुरियन ड्राय, त्याच्यानंतर चायनीज भेळ केलेली आहे, मंचाव सूप 1/2,
आणि त्याच्यानंतर काय लास्टला ट्रिपल राईस. ठीक आहे, चला आमची ऑर्डर येईल तोपर्यंत मी बघतो बाबांनी काय ऑर्डर केलं तिकडे. ते बाजूला मिसळ पाव खायला गेले. चला बघून येतो त्यांनी काय केलं. आम्हाला सूप आलेलं आहे, बघू शकता. हे माझं सूप, पण याच्यामध्ये बघा शेवया केवढ्या कमी आहेत, सगळ्या ह्यानी घेतलेले आहे. वाव काय ब्लॉग काय हे काय यांनी सगळं घेऊन टाकलंय. आता हिच्या ह्याच्यामध्ये तर काहीच नाही बघा, गरिबासारखं खाते. छान आहे पण कमी आहे तुझ्या ह्याच्यात, आम्हाला भेटलंच नाही आहे. मित्रांनो जेवण झाल्यावर लक्षात आलं की शॉट घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा आता आमचं जेवण संपलेलं आहे सगळं. ठीक आहे, मंगेशने सगळं जास्त खाल्लंय. कसं वाटतं? खाल्ले काय जास्त? हे बघा काय खाल्लंय, ते नूडल्स तसंच बाकी आहे सगळं. मला काय आवडलं पण आवडलं का तुला? नाही आवडलं. ठीक आहे, मी तर मस्करी करत होतो पण आवडलं नाही ना, मला पण नाही आवडलं. ठीक आहे, तर मित्रांनो इथे कांदा भजी आलेली आहे आपली. ठीक आहे, जिथे बाबा जेवले ना, जिथे मिसळ त्यांनी खाल्ला तिथेच आपण कांदा भजी आणि चहा घेतलेला आहे. सो मंगेश वगैरे इथे स्वप्नाली कांदा भजी खात आहे तिथे, त्यांना पण आवडली भरपूर. सो मला तर भरपूर आवडली ही कांदा भजी. आणि मी माझा ब्लॉग इथेच एंड करतो आहे आजच्या दिवसासाठी. एवढंच. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या. टाटा, बाय बाय.